नमस्ते विद्यार्थिनींनो, आज आपल्या मराठी भाषा शिक्षण या विषयाअंतर्गत आज आपण एक नवीन घटक पाहणार आहोत. त्या घटकाचे नाव आहे मराठी भाषा अध्यापकाची गुणवैशिष्ट्ये. पहा, मायकल वेस्ट म्हणतात की लाईक पोएट टीचर ऑफ मदर टंग आर बॉर्न नॉट मेड. म्हणजे मातृभाषेचा शिक्षक जन्मावा लागतो. या वाक्यातच मातृभाषेच्या शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये आलेली आहेत. पहा, मातृभाषेचा शिक्षक हा कलावंत असावा लागतो. मातृभाषेतील कलाकृतीचे अध्यापन करताना त्याला कवी व लेखकाच्या भूमिकांवर आरूढ होऊन त्याच्या कलात्मक व्यक्तिमत्वाशी एकरूप होऊन त्यांनी निर्माण केलेल्या ज्या कलाकृती आहेत त्यामधील आशय, त्यामधील रस, त्यामधील विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित करण्याचे जे कार्य आहे ते कार्य शिक्षकाला करावे लागते. कवी, लेखक, नाटककार या कलावंतांनी निर्माण केलेल्या कलाकृतीचा आस्वाद विद्यार्थ्यांना घ्यायला लावणारा शिक्षक हाही एक कलावंत असला पाहिजे आणि शिक्षकाला लेखकाच्या कलाकृतीचे भाष्यकार व्हावे लागते. कलाकृतीमधील सौंदर्य दर्शन, जे काही सौंदर्य दर्शन आहे ते सौंदर्य दर्शन विद्यार्थ्यांना घडवावे लागते, कारण नाट्यीकरणाच्या द्वारे नाट्याविष्कार करावा लागतो. लेखकाच्या, कवीच्या, नाटककाराच्या तुल्यबळ असा वांगविलास त्या ठिकाणी करावा लागतो आणि आपल्या वक्तृत्वाने विद्यार्थ्याच्या भावनांना आवाहन करावे लागते. शिक्षक जर कलावंत नसेल तर तो वरील जबाबदाऱ्या पार पाडू शकणार नाही, ज्या मी आत्ता तुम्हाला सांगितल्या त्या. कारण साहित्याचे अध्यापन प्रभावी, परिणामकारक करू शकणार नाही येतो जर या जबाबदाऱ्या तो व्यवस्थितरित्या पार पाडू शकला नाही तर. म्हणून या दृष्टीने मातृभाषेचा अध्यापक हा कलावंत असतो, तो असला पाहिजे हे सर्वतोपरी योग्यच आहे. पहा, कारण मातृभाषेचा शिक्षक हा कलावंत असावा, त्याचबरोबर भाषेचा शिक्षक म्हणून त्याच्या अंगी खालील गुण असावेत, जे मी तुम्हाला आता सांगणार आहे. मग कोणते गुण असावेत त्याच्या अंगी? पहा बरं. तर पहा, याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ 9 गुणांचा समावेश करता येतो की मातृभाषा शिक्षकाच्या अंगी एवढे गुण असावेत. त्यातला पहिला गुण आहे भाषा प्रभुत्व. आता भाषा प्रभुत्व हा जो काही पहिला गुण आहे यामध्ये आपल्याला सांगता येतं की बोली रूपाचे रूप दाखवण्याचे सामर्थ्य मातृभाषेमध्ये आहे आणि शिक्षकाकडे ते असलंच पाहिजे. पहा, शुद्ध, स्पष्ट आणि अस्खलितपणे भाषा शिक्षकाला बोलता आली पाहिजे. विद्यार्थ्याचा वयोगट पाहून त्याला भाषा वापरता आली पाहिजे. भाषेचा शिक्षक भाषा प्रभुत्व संपन्न असला पाहिजे. त्याला विद्यार्थ्याच्या अंगी असलेले भाषिक क्षमतांचे विकसन कसे करायचे असते, त्याचप्रमाणे साहित्याच्या अध्यापनाद्वारे साहित्यांतर्गत असलेले जे विचार आहेत ते विचार, भावना, कल्पना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संक्रमित करायचे असतात. मग भाषेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करायचे असतात. त्याचप्रमाणे पाठ्यपुस्तकातील पाठांतर्गत असलेली जी काही मूल्ये आहेत ती मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवायची असतात. म्हणून इतर विषयांचा शिक्षक आणि भाषा शिक्षक यांच्यामध्ये एक मूलभूत फरक असतो. तो कसा? तर इतर विषयाचे शिक्षक आपल्या विषयातील ज्ञान विद्यार्थ्यांना देत असतात, तर भाषा शिक्षक आपल्या विषयातील ज्ञान तर विद्यार्थ्यांना देतोच, त्याचबरोबर भाषेच्या सहाय्याने तो आपला विषय फुलवत असतो. म्हणजे आपल्या प्रतिपादनावर भाषा सौंदर्याचा साज तो चढवत असतो. आपले विवेचक, रोचक, आकर्षक आणि प्रभावी जे काही बोलणं आहे तो करत असतो. आणि म्हणून भाषा शिक्षक भाषा प्रभू असावा. कसा असावा? तर तो भाषा प्रभू असावा. भाषा प्रभू म्हणजे काय? तर अलंकारिक, जड बोलणे, अनाकलनीय बोलणे असे नव्हे, तर भाषेचा वापर करून प्रतिपाद्य विषय सोप्यात सोपा करून सांगणे. हे सांगण्यावरून भरपूर शब्दसंपत्ती शिक्षकाकडे असायला हवी. शिक्षकाकडे भाषा ज्ञान उत्तम असलं पाहिजे, तरच तो एक शिक्षक पाठ्यघटकातील बारीक सारीक गोष्टी स्पष्ट करून सांगू शकतो. वाचनातील आणि लेखनातील शुद्धता मराठी शिक्षकाच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या शुद्धतेबाबतीत मराठीच्या शिक्षकाने जागृत असलं पाहिजे. त्याचं लेखन कौशल्य, त्याचं अध्यापन कौशल्य ही तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून भाषा शिक्षकाचं भाषेवर प्रभुत्व असणं आवश्यक आहे. हा झाला पहिला गुण. आता आपण दुसऱ्या गुणाकडे जाऊया. दुसरा गुण आहे सृजनशीलता, ज्याला आपण क्रिएटिव्हिटी असं म्हणतो.
आता अनुभवाची योग्य प्रकारे जुळणी करून जेव्हा नवीन कृती निर्माण होते तेव्हा त्यास आपण सृजनशीलता असे म्हणतो. मग सृजनशीलता या शब्दातच सृज हा संस्कृत धातू आहे. पहा, सृजनशीलता या शब्दामध्ये सृज हा संस्कृत धातू आहे आणि त्याचा अर्थ होतो नव्याने जन्मास घालणे. मग शिक्षक जेव्हा पाठ्यघटकाचे अध्यापन करतो तेव्हा त्याच्या विचारांचं संमिश्रण त्यामध्ये असतं. म्हणजे तो एक सौंदर्याधिष्ठित आविष्कार असतो आणि गद्याचे किंवा पद्याचे एक नवे रूपच शिक्षक आपल्या समोर प्रगट करीत असतो. मग एक प्रकारचं सृजनच आहे ते. आणि म्हणून एक सृजनशील शिक्षक विद्यार्थ्याच्या सृजनाच्या जे काही सृजन आहे त्या सृजनाच्या स्फुल्लिंगाच्या प्रज्वलित करू शकतो. म्हणजे विद्यार्थ्यांमधील जी काही सृजनशीलता आहे ती सृजनशीलता जागृत करण्याचं काम शिक्षक करतो. म्हणून प्रत्येक विद्यार्थी सृजनशील आहे या गोष्टीवर शिक्षकाचा विश्वास असायला हवा आहे. या विश्वासापायीच तो विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेची जोपासना करू शकतो. प्रत्येक विद्यार्थी कवी, लेखक, नाटककार झालाच पाहिजे म्हणजे शिक्षकाच्या सृजनशीलतेची जोपासना केली असं म्हणणे होईल का? तर ही कुठेतरी अतिशयोक्ती आहे. पहा, कारण सृजनशील विद्यार्थी बनविणे म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे नाविन्याच्या रीतीने पाहणे किंवा नाविन्याच्या रीतीने पाहण्यास शिकवणे, घटकाची नाविन्यपूर्ण मांडणी करण्यास शिकवणे आणि हा तोच शिक्षक करू शकतो जो स्वतः सृजनशील असतो. आणि म्हणून हा गुण शिक्षकाच्या अंगी असणं आवश्यक आहे. त्यानंतरचा तिसरा गुण पहा, तो गुण आहे प्रयोगक्षमता. आता शिक्षकाने आपल्या अध्यापन दर्जा जी काही अध्यापन पद्धती आहे त्या अध्यापन पद्धतीचा दर्जा सुधारण्यासाठी नित्य नवीन प्रयोग केले पाहिजेत. आता मराठी भाषेचे पाठ्यपुस्तक शिकवणे हे भाषा शिक्षकाचे ध्येय नाही आहे, तर विद्यार्थ्यांच्या मनसाहित्याच्या माध्यमातून सुसंस्कारित करणे हे ध्येय. म्हणजे साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं मन सुसंस्कारित करणे हे ध्येय शिक्षकाचं आहे. पहा, आणि त्यासाठी त्याला प्रयोग करणे आवश्यक असतं. कारण भाषा शिक्षकाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यासाठी सुधारायचे असते. म्हणजे त्यासाठी विद्यार्थ्यांनी काय करायचं असतं, तर त्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांवर वेगवेगळे प्रयोग करायचे असतात. उदाहरणार्थ पहा की भाषा शिक्षकाला विद्यार्थ्याचे हस्ताक्षर सुधारायचे आहे, तर मग त्याने काय करायचं, तर विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढवायला पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे शुद्ध लेखनासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे लिखाणासाठी आशय दिला पाहिजे. विद्यार्थ्यांचं शुद्ध लेखन कौशल्य सुधारण्यासाठी त्यांच्याकडनं सतत लिखाण करून घेतलं पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यांकडनं वाचन करून घेतलं पाहिजे. त्यातून विद्यार्थ्यांची वाचन कला विकसित होईल. लेखन करून घेतल्यानंतर लेखन कला विकसित होईल आणि विद्यार्थ्यांचं वाचन कौशल्य वाढल्यानंतर आपोआपच शब्दसंपत्तीचा साठा विद्यार्थ्यांचा वाढत जाईल. म्हणजे प्रयोगक्षमता हा गुण जर भाषा शिक्षकाच्या अंगी असेल तर तो विद्यार्थ्यांच्या भाषिक जाण वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करेल. आता परंपरागत अध्यापन पद्धतीने अध्ययन न करता स्वतःची अशी एक नवीन पद्धती शोधून काढली पाहिजे आणि त्या पद्धतीने शिकवलं पाहिजे. आज आपण पाहतो की व्याख्यान पद्धती कालबाह्य झालेली आहे. आज व्याख्यान पद्धतीने कमी शिकवलं जातं आहे आणि कृतीयुक्त अध्यापन पद्धतीचा वापर केला जातो आहे. जसं आज आपण मागच्या तासाला आपण पाहिलं की इंटर्नशिपला आपण प्रतिमाने आणि ज्ञानरचनावादावर आधारित ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतीचा त्या ठिकाणी जो काही सराव आहे तो सराव लेसन नोटच्या माध्यमातून केला की त्या पद्धतीने तुम्हाला अध्यापन करता आलं पाहिजे. कारण जे काही विद्यार्थ्यांना वेगळी पद्धत आहे त्यातून आशय विद्यार्थ्यांना लवकर समजेल अशा पद्धती शिक्षकाने अवलंबणं आवश्यक आहे. त्यासाठी त्याकडे प्रयोगक्षमता हा गुण असणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतरचा चौथा गुण आपण पाहूया, स्वभाषाभिमान. 6. पहा, आता विद्यार्थ्याच्या मनामध्ये स्वतःच्या भाषेविषयी अस्मिता निर्माण करण्यासाठी शिक्षकाला स्वतःच्या भाषेविषयी अभिमान असायला हवा. कारण त्याच्याबरोबर त्याला शिक्षकी पेशाबद्दल आस्था असावी. शिक्षकी पेशाबद्दल त्याच्या मनामध्ये प्रेम असलं पाहिजे. त्याची शिक्षकी पेशावर निष्ठा असली पाहिजे. कारण मराठी भाषेला संत, तंत, पंत, शाहिरी आणि लोकसाहित्याचा वारसा लाभलेला आहे. पहा, आणि या साहित्याचा विद्यार्थ्याच्या मनावर चांगला परिणाम होऊ शकतो. त्याचे भावविश्व समृद्ध संपन्न होऊ शकते आणि यावर भाषा शिक्षकाला विश्वास असायला हवा आहे. कारण आपण म्हणतो की मराठीचा बोलू कबुतके अमृतातेही पैजा जिंके हा भाषेचा अनुभव.
त्याने घेतलेला असावा, कारण माझी मराठी रसाळ मधाळ आहे याची अनुभूती त्याने घेतली असली पाहिजे. साहित्यामध्ये नवसमाज, आदर्श समाज याची जो काही शक्ती आहे ही शक्ती असते आणि याची खात्री त्याला असली पाहिजे. कारण मराठी भाषेतील उत्तम साहित्य जर भाषा शिक्षकाने अभ्यासले असेल तरच त्याला स्वाभिमान किंवा स्वभाषेचा अभिमान निर्माण होईल. आणि म्हणून मराठी भाषा कधीही नष्ट होणारी भाषा नाही, उलट तिचा प्रवाह उत्तरोत्तर रुंद होत चाललेला आहे आणि मराठीत इतर भाषांना सामावून घेण्याची क्षमता आहे याची जाणीव भाषा शिक्षकाला असायला हवी. तरच त्या ठिकाणी त्याला स्वभाषाभिमान हा गुण त्याच्या अंगी असणं आवश्यक आहे. त्यानंतरचं 5वं गुणवैशिष्ट्य आहे स्वतःचा विषय, विद्यार्थी, समाज यांच्याशी बांधिलकी. मातृभाषेच्या शिक्षकाला स्वतःच्या विषयाची बांधिलकी असणे अत्यंत गरजेचं आहे का? कारण मला काय मराठी शिकवायचे आहे, त्यातील पाठ शिकवायचा आहे, त्यातील कविता शिकवायची आहे ना, मग मला अभ्यास करण्याची गरज नाही असं जर आपण विचार केला तर वर्गात जाऊन नुसतं जर वाचून दाखवलं तर विद्यार्थ्यांना गद्यपाठ पद्यपाठ समजतील अशी जी समजूत सद्यस्थितीतील काही शिक्षकांची झालेली जी आहे हे विचार, हा जो विचार आहे हा विचार भाषा शिक्षकाचा नसावा. त्याला त्याच्या विषयातील वाङ्मयीन सखोल ज्ञान हवं आहे. भाषा विषयातील नवीन साहित्य प्रवाह, त्याला जे साहित्य आहे ते त्याला माहिती असावं. विषयाची बांधिलकी त्याने पत्करणं आवश्यक आहे. विषयाचा सांगोपांग अभ्यास करणं त्याने आवश्यक आहे. कारण विद्यार्थी केंद्रित शिक्षण प्रणालीमध्ये विद्यार्थी अध्ययन अध्यापन प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आहे. आता विद्यार्थ्यांच्या मनावर आपल्याला काय बिंबवायचं आहे तर स्वतःच्या अध्यापनातून आपण ते उत्पन्न करायचं आहे की विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याशी बांधिलकी पत्करणारा असावा. कारण शिक्षणाचा मुख्य उद्देश आदर्श समाजाची निर्मिती करणे हा आहे. आता हा आदर्श समाज निर्मितीमध्ये शिक्षकाने आपल्या अध्यापनाच्या माध्यमातून हातभार लावणं आवश्यक आहे. कारण जे आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये पाठ्यघटकाच्या अध्यापनातून चांगले संस्कार, मूल्य, चांगली वृत्ती रुजवायला हवी आहे. आणि तसेच शिक्षकाने स्वतःचे वर्तनसुद्धा समाजमान्य पद्धतीने समाजाला दिशा देणारे ठेवले पाहिजेत. कारण शिक्षक हा समाजाचा आरसा असतो. येते लक्षात? कारण शिक्षकाकडे सगळे चांगले गुण असतात आणि म्हणून आपण शिक्षकांचा आदर्श घेतो. म्हणून शिक्षक हा समाजाचा आरसा आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि म्हणून स्वतःचा विषय, विद्यार्थी आणि समाज यांच्याशी बांधिलकी हे गुणवैशिष्ट्यसुद्धा शिक्षकाकडे असणे आवश्यक आहे. त्यानंतरचा पुढचा गुणवैशिष्ट्याचा मुद्दा आहे उपक्रमशीलता. पहा, शाळेमध्ये वेगवेगळे अभ्यासपूरक आणि अभ्यासेतर कार्यक्रमांचे नियोजन भाषा शिक्षकानं केलं पाहिजे. कारण वर्ग अध्यापनामधून शिक्षक जेवढा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून आणू शकतो तेवढाच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक विकास तो अभ्यासपूरक अभ्यासेतर उपक्रमाच्या माध्यमातून आणू शकतो. विद्यार्थी अभ्यासपूरक आणि अभ्यासेतर कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतात. इतर विद्यार्थ्यांमध्ये मिळून मिसळून कसे वागायचे, अभ्यासपूरक कार्यक्रमाचे सादरीकरण इतर विद्यार्थ्यांसोबत कसे करायचे, इतरांसोबत विचारांची देवाणघेवाण कशी करायची, आपले काम चांगले करून दुसऱ्याचे काम चांगले व्हावे म्हणून मदत करायची. आणि ही जी काही जाणीव आहे ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी अभ्यासपूरक आणि अभ्यासेतर कार्यक्रमांचे नियोजन त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं. आता शिक्षकामध्ये उपक्रमशीलता हा गुण असेल तरच तो विद्यार्थी प्रिय होऊ शकतो. कारण रोजचे दैनंदिन अध्यापन करणारे, नाविन्याची आवड असणारे शिक्षक विद्यार्थ्यांना फारसे म्हणजे नाविन्याची आवड असणारे शिक्षक विद्यार्थ्यांना आवडतात, पण नाविन्याची आवड नसणारे शिक्षक विद्यार्थ्यांना फारसे आवडत नाही. म्हणून आपले काम नाविन्यपूर्ण रीतीने करण्यासाठी अध्यापन प्रक्रियेमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी उपक्रमशीलता हा गुण असणे अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतरचा 7वा गुण पाहूया आपण, ज्ञान लालसा. आता इतर विषय शिक्षकाच्या मानाने भाषेच्या शिक्षकाने आपले ज्ञान अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. कारण
भाषा ही एक प्रवाही आहे, तिच्यामध्ये सतत बदल होत असतो आणि नवनवीन वाङ्मय प्रवाह उदयाला येत असतात. मग समाजरचना जशी बदलते, समाज जसा बदलतो तसे वाङ्मयाचे स्वरूप बदलत जाते. पहा, कारण प्राचीन वाङ्मयामध्ये आध्यात्मिकता हा गुणधर्म आहे. मग संत ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, एकनाथ असतील, रामदास असतील इत्यादी संतांच्या वाङ्मयामध्ये हा गुणधर्म आढळून येतो. पहा, कारण ईश्वराची गुणगान करणे, ईश्वरी भेटीची ओढ असणे हे भाव आपल्याला संत साहित्यामध्ये दिसतात. पण स्वातंत्र्यपूर्व काळातील जे काही वाङ्मय आहे, या वाङ्मयामध्ये काय असणार आहे? जसं संत साहित्यामध्ये आपल्याला ईश्वर भेटीची ओढ दिसून येते, तसं स्वातंत्र्यपूर्वीच्या साहित्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्याची ओढ आणि पारतंत्र्याची चीड दिसून येते. म्हणजे याचं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण सांगू शकतो की स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, महात्मा फुले असतील, यांच्या वाङ्मयामध्ये समाज जागृती व पारतंत्र्य जुगारून देण्यासाठीचा संदेश दिसतो. मग स्वातंत्र्यानंतरच्या वाङ्मयामध्ये हलके फुलकेपणा आलेला आपल्याला दिसून येतो. मग त्यामध्ये प्रेमकथा असतील, प्रेमकविता असतील यांची निर्मिती झालेली दिसून येते. उदाहरणार्थ पहा, भा. रा. तांबे असतील किंवा बालकवी असतील, इंदिरा संत असतील यांच्या कविता असतील किंवा पु. ल. यांचे वाङ्मय असेल, वि. स. खांडेकरांच्या कादंबऱ्या असतील, ह्या सगळ्यांचा जो काय आहे याच्यामध्ये मानवी भाव, भावना, स्त्री पुरुष प्रेम यांचे वर्णन वाङ्मय या काळामध्ये निर्माण झालेले आहे. मग 1960 नंतर वाङ्मय प्रवाहाने वेगळे रूप धारण केले. त्यात ग्रामीण साहित्य आहे, दलित साहित्य आहे, हे सगळं त्यामध्ये येऊन मिसळलं आणि दोन्ही साहित्य प्रवाहामागील जी प्रेरणा ही त्या मात्र वेगवेगळ्या होत्या. आता शिक्षकाला ह्या दोन्ही साहित्यामागील प्रेरणा, ते साहित्य माहिती असणं गरजेचं आहे. तसेच आपण पाहतोय की स्त्रीवादी साहित्य प्रवाहसुद्धा निर्माण झाला. मग त्यामध्ये हे जे काही ज्ञान आहे हे ज्ञान त्याने मिळवावे, कारण आदर्श समाज निर्मितीची जी काही धुरा आहे ती धुरा जर कोणाच्या खांद्यावर असेल तर ती आज शिक्षकाच्या खांद्यावर आहे. आणि म्हणून वर्तमान समाजाचे स्वरूप कसं आहे याची जाणीव त्याला साहित्याच्या अभ्यासामधून येऊ शकते. आणि म्हणून ज्ञानलालसा असणारा शिक्षक स्वतःही आपले ज्ञान अद्ययावत ठेवतो आणि विद्यार्थ्यांचेही ज्ञान अद्ययावत ठेवतो. मग कधीतरी BA MAला अभ्यासलेल्या साहित्याच्या आधारावर तो आज पाठ्यपुस्तकातील पाठ शिकवत असेल, कविता शिकवत असेल, तर तो आपल्या अध्यापनामध्ये जिवंतपणा आणू शकत नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमतांचा विकास करू शकणार नाही असा शिक्षक. आणि म्हणून ज्ञानलालसा हा गुण त्या शिक्षकामध्ये असणे आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा गुण आपण पाहणार आहोत, वक्तृत्व. आता शालेय कार्यक्रमाच्या वेळी भाषा शिक्षकावर अनेक जबाबदाऱ्या टाकल्या जातात. उदाहरणार्थ सूत्रसंचालन करणे, पाहुण्यांचा परिचय करून देणे, कार्यक्रमाचं प्रस्तावित करणे किंवा आभार मानणे, अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या शिक्षकाला पार पाडाव्या लागतात. आणि त्यासाठी त्याच्याकडे शब्दसंपत्तीचा साठा मुबलक असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर सादरीकरण कौशल्यही त्याच्याकडे असणे आवश्यक आहे. स्पष्ट आणि शुद्ध उच्चार, शब्दांची योग्य फेक, योग्य जागी योग्य सुवचने, सुभाषिते, काव्यपंक्ती वापरण्याचं कौशल्य त्याच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भाषा शिक्षकाची वाणी जी आहे ती वाणी रसाळ असणं आवश्यक आहे. तर भाषा अध्यापनात भाषेचा शिक्षक हा दृकश्राव्य साधनाचा वापर करतो. आपण असं म्हटलं की सर्वार्थाने ते पण योग्यच आहे, कारण शिक्षक आपल्या विषयाचं विवेचन जितकी चांगले करतात ना तितकंच विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता अधिक विकसित व्हायला मदत होते. आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या अध्यापन घटकाकडे लक्ष केंद्रित करू शकेल वक्तृत्व मराठी शिक्षकाचे असले पाहिजे. आता भाषा या माध्यमातून तो प्रतिपाद्य विषय विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत नेऊन पोचत असतो आणि म्हणून त्याचं वक्तृत्व हे प्रभावशाली असलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतरचा शेवटचा एक घटक पाहणार आहोत, तो म्हणजे विद्यार्थी हिताची तळमळ. हे सुद्धा एक महत्त्वाचं गुणवैशिष्ट्य आहे. ते असं की पालकांपेक्षाही विद्यार्थ्यांची कुवत, विद्यार्थ्यांची क्षमता शिक्षक जाणू शकतो. कारण विद्यार्थ्याच्या कुवतीनुसार, क्षमतेनुसार त्याची प्रगती घडून आणणं हे शिक्षकाचं काम असतं आणि हे काम तो निष्ठेने तेव्हाच करू शकेल जेव्हा त्याला विद्यार्थी हिताची तळमळ असेल. मग आजच्या या चंगळवादामध्ये काय योग्य आहे, काय अयोग्य आहे याची जाणीव शिक्षकाने करून दिली पाहिजे आणि डोळसपणे समाजाकडे, स्वतःकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन शिक्षकाने विद्यार्थ्यांना दिला पाहिजे.
आता पालकाच्या आपल्या पाल्यावरचं जे काही अंधप्रेम असतं ते प्रेम अतिमायेपोटी त्याने आपल्या पाल्याला त्या ठिकाणी जे काही तो चुका करतो त्या चुकांकडे दुर्लक्ष केलेलं असतं आणि त्या चुका फार मोठ्या नाहीत असे त्यांना वाटते. परंतु शिक्षकाने मात्र विद्यार्थ्यांवर अंधप्रेम करता कामा नये. विद्यार्थ्यांवर त्यांनी डोळस प्रेम केलं पाहिजे, कारण त्यांच्या चुका त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत आणि त्याचे परिणाम भावी आयुष्यात काय होऊ शकतात याची जाणीवसुद्धा शिक्षकाने विद्यार्थ्यांना करून देणं गरजेचं असतं. आणि असा शिक्षकच विद्यार्थी हिताची तळमळ त्याच्यामध्ये आहे हे आपण त्याला म्हणू शकतो. म्हणून ही विद्यार्थी हिताची तळमळ शिक्षकामध्ये असणं गरजेचं आहे, हा गुण शिक्षकामध्ये असणं गरजेचं आहे. असे जवळजवळ 9 गुण आपण पाहिलेले आहेत. म्हणजेच काय तर शिक्षकाच्या अंगी हे एवढे सगळी गुणवैशिष्ट्य असतील तर त्या ठिकाणी तो मराठी भाषा शिक्षण जे काही शिक्षक होऊ शकतो, खूप चांगल्या पद्धतीने तो मराठी भाषेचं अध्यापन करू शकतो. म्हणजेच काय तर शिक्षण प्रक्रियेतील शिक्षक हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे पहा. आणि शैक्षणिक उद्दिष्टांच्या पूर्तीचं काम शिक्षकाला करावं लागतं. विविध अध्यापन पद्धतीचा वापर करून अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत त्याला पोचवावाही लागतो. पण अभ्यासक्रम अध्यापन पद्धती या निर्जीव सांगड आहे, त्यात प्राण ओतण्याचं काम मात्र शिक्षकाला करावं लागतं. शिक्षकाचा शैक्षणिक दर्जा, त्याने त्याच्या कामाबद्दलची असणारी त्याची निष्ठा, त्याची प्रामाणिक तळमळ, त्याची योजकता, त्याची कार्यकुशलता, त्याची उपयोजन क्षमता, त्याची ज्ञानलालसा, म्हणूनच एकूणच त्याचं व्यक्तिमत्व, हे सगळं मिळून काय बनते आपोआपच त्याचं व्यक्तिमत्व बनतं. म्हणून शिक्षण प्रक्रियेचा कणा हा शिक्षक आहे आणि म्हणून शिक्षकाचं स्थान व महत्त्व शिक्षण प्रक्रियेमध्ये अनन्यसाधारण आहे. त्याची जागा कोणतीही पद्धती अथवा तंत्र घेऊ शकत नाही आणि म्हणूनच अभ्यासक्रम पद्धती असतील, सुधारणा कार्य असतील, नवीन प्रयोग असतील, ते नवीन प्रयोग यशस्वी करण्याचं काम असेल ते आपल्यालाच हातात घ्यायचं आहे याची शिक्षकानं सदैव जाणीव ठेवली पाहिजे. आणि अत्यंत ते जाणीव ठेवणं अत्यंत गरजेचं आहे पहा. कारण अध्यापन कौशल्य काही प्रमाणामध्ये जरी जन्मजात असलं तरीसुद्धा काही प्रमाणात ती प्रयत्न साध्यसुद्धा आहे, यावर शिक्षकाचा विश्वास हवा आहे. नवनवीन प्रयोग करून त्याने आपल्या अध्यापन पद्धतीमध्ये सुधारणा घडून आणल्या पाहिजेत, ते गरजेचंच आहे. तसेच भाषा विषयाच्या शिक्षकाने साहित्याचा व्यासंग जोपासण्याची सुद्धा आवश्यकता आहे. त्याला साहित्याच्या वाचनाची आवड असावी, कारण सहृदयता आणि रसिकता हे गुण भाषा शिक्षकाकडे असणं आवश्यक आहे. कारण साहित्यातील भाव, भावना, सुखदुःख यांच्याशी समरस होण्यासाठी सहृदयता त्याच्याकडे असणं आवश्यक आहे. आता मराठी भाषेचे शिक्षक साहित्याचा आस्वाद घेऊ शकेल जेव्हा त्याच्याकडे सहृदयता हा गुण असेल. त्याने साहित्याचा आस्वाद घेतला तरच साहित्यातील ते भाव विद्यार्थ्यांपर्यंत तो पोचवण्यामध्ये यशस्वी होऊ शकेल. म्हणजेच काय तर भाषा शिक्षकाने आत्मसात म्हणजे जे स्वतःकडे गुण आत्मसात करायचे आहेत ते गुण आत्मसात करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कारण कुठंतरी म्हटलं आहे पहा की प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. म्हणजेच प्रयत्नाने सर्व काही साध्य आहे. म्हणून स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा प्रयत्नपूर्वक विकास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे स्वतःचं व्यक्तिमत्व स्वतः फुलवलं पाहिजे, तरच मराठी विषयाला चांगले दिवस त्या ठिकाणी येतील. अशा पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण मराठी भाषा शिक्षकाकडे असणारे जे काही गुणवैशिष्ट्ये आहेत ती गुणवैशिष्ट्ये आपण पाहिली. धन्यवाद.